मानवी हक्क संरक्षण जागृती कायदा अभियानामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आपण विषय आज चर्चेला घेत आहोत की मानवी हक्कांचे नेमके उल्लंघनाचे मुद्दे काय आहेत आणि या मुद्द्याच्या अणुवरती आपण चर्चा करत आहोत. आणि ही चर्चा करत असताना आपली जी संस्थेची मागणी आहे की जिल्हा सत्र न्यायालयाची ठिकाणी मानवी हक्क न्यायालयाची जी कायद्यानं घोषित करण्यात आलेले त्याची कार्यान्वयन व्हावी, त्या ठिकाणी मानवी हक्क न्यायालय हे फलक लावण्यात यावा. त्याचबरोबर ती त्याचं त्या कामगाचं चालावं, त्या ठिकाणचं सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी आणि त्या खटल्यांच्या सहपरीक्षा त्या ठिकाणी चालण्यात याव्यात. या मागणीसाठी आपण समाजामध्ये जनजागृती करून अनेक घटकांचा पाठिंबा घेऊन या मानवी हक्क न्यायालय सुरू करण्याच्या संबंधीचा आपल्या सर्वांचे प्रयत्न सध्या त्या दृष्टिकोनातून करत आहोत आणि सर्वच कमिटीच्या माध्यमातून आपापल्या विभागामध्ये या संबंधीचं निवेदन देण्याची आपली जी संकल्पना होती ती शासन प्रशासन दरबारी ही मागणी आपली जावी, जनजागृतीच्या मुद्द्यातून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि त्या मागणीला एक धार निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण प्रयत्न करत आहोत. म्हणून याच प्रयत्नाचा भाग म्हणून आपल्याला गेल्या आठवड्यामध्ये आपल्या संस्थेचे अंमळनेर तालुक्याच्या कमिटीच्या वतीनं माननीय तहसीलदार अंमळनेर यांना निवेदन देण्यात आलं आणि माननीय मुख्यमंत्री राज्यपाल यांना ते निवेदनाच्या मार्फत जी कायद्यातल्या 1993 मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्याच्या चौकटीमध्ये असणाऱ्या किंवा त्याचा कायद्याच्या मध्ये नमूद असणाऱ्या कलम 30 आणि कलम 31 प्रमाणे तरतुदीची अंमलबजावणी करावी. हा कायदा जवळपास 27 वर्ष झाला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, यासारखं दुसरं दुर्दैव नाही. याची मागणी आपण त्या ठिकाणी करत आहोत, त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत, त्या ठिकाणी मागणी करत आहोत आणि प्रशासनाला या संबंधीने या घटनेकडे लक्ष वेधण्याचं काम या आपल्या संस्थेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण करत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये उद्या सोमवारी आपल्याला बारामतीचे कार्यकर्ते, बारामतीचे आपले संपूर्ण पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये डॉक्टर धनंजय कुतवड असतील, आपले दत्तात्रय चव्हाण असतील, बारामती तालुका अध्यक्ष असलम शेख असतील, संपूर्ण त्या ठिकाणची पदाधिकारी टीम आहे. ही उद्या बारामतीच्या ठिकाणी माननीय बारामती तहसीलदार यांना किंवा प्रांत साहेबांना ते निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर ती आपल्याला उद्या कराडमधून आपल्या संघटनेचे सातारा जिल्हा संघटक सचिव प्रकाश घोडके यांच्या माध्यमातून कराडच्या बार असोसिएशनला त्या पद्धतीने त्यांनी विनंती केलेली आहे आणि स्वतः कराडचे बार असोसिएशन अध्यक्ष आणि आपल्या संघटनेचं निवेदन उद्या त्या जिल्हाधिकारी यांना देणार आहेत. त्या पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे. त्यांचंही त्यांच्या प्रयत्नालाही मी या आपल्या याच्या आजच्या प्रशिक्षणातून शुभेच्छा देतोय. याचबरोबर ती लातूरवरनं मराठवाड्याचे अध्यक्ष हे लातूरवरनं उद्या किंवा परवा त्या ठिकाणचे निवेदन त्या ठिकाणी देणार आहेत. रायगडवरनं रायगडचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत आणि त्याचबरोबर की आपल्या संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराची जी कार्यकारिणी आहे ही कार्यकारिणी उद्या पिंपरी चिंचवड शहरातल्या माननीय तहसीलदार यांच्याकडे ती निवेदन देणार आहे आणि या सर्वांचे निवेदन झाल्यानंतर राज्यस्तरीयवरची जी कमिटी आहे या सगळ्या निवेदनांच्या संपूर्ण कॉपीज आणि या संपूर्ण घेऊन मग राज्यस्तरीय कमिटीची एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन माननीय जिल्हाधिकारी आणि या ठिकाणचे हे आहे सत्र न्यायालय यांच्याकडे निवेदन देण्याची आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स घेण्याची ही योजना आहे. आणि जर पुढच्या 15 दिवसामध्ये असं झालं नाही तर आपल्याला कुठली एखादी रीट या संबंधाने दाखल करता येऊ शकेल का, असाही प्रयत्न आपल्या वकिलाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत किंवा करत आहोत. ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्यातल्या तरतुदींची अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. समाज जागृती करत आहोत. समाजातला या कायद्याची तरतुदी देऊन माहिती देऊन या मागणीला समाज पाठिंबा कशा पद्धतीने मिळेल या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याचा प्रयत्न आपल्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडनं प्रयत्न केला जात आहे. विविध मान्यवरांना भेटून या संबंधीच्या मागणीच्या संबंधाची आपली भूमिका विशद केली जात आहे आणि ही विशद करत असताना मला अनेक कार्यकर्त्याकडनं प्रश्न निर्माण झाले, अनेक कार्यकर्त्याकडनं प्रश्न विचारण्यात आले, अनेक तज्ञ वकिलाकडनंही असा मला प्रश्न विचारण्यात आला की मानवी हक्क न्यायालय सत्र न्यायालयाच्या ठिकाणी सुरू झालं आणि त्याची त्या अशा मानवी हक्क न्यायालयाच्या खटल्यांची सहपरीक्षा सुरू झाली
तर मानवी हक्क अधिनियमातल्या तरतुदीमध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या प्रती शिक्षाची तरतूद किंवा त्या पद्धतीची प्रक्रिया कुठेही त्या कायद्यामध्ये नमूद केलेली नाही. जर ती कायद्यामध्ये नमूद केलेली नाही तर मानवी हक्क न्यायालय कसं ती खटला चालवेल आणि त्यातून न्यायालय काय सिद्ध करेल या संबंधीच्या काही तज्ञांकडून गोष्टी मांडल्या जात आहेत किंवा बोलल्या जात आहेत. आणि म्हणूनच आज आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करत असताना मी तुम्हाला मानवी हक्क न्यायालयाच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा मानवी हक्कांचे उल्लंघनाचे मुद्दे कुठले आहेत हे एकदा तुमच्या समोर समजून सांगण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून एकदा जर न्यायालय सुरू झालं तर त्या न्यायालयामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या अनुषंगाने खटला दाखल करता येऊ शकतो ही जर माहिती आपल्याला लक्षात आली तर मला असं वाटतं अन्याय अत्याचारित पीडितांच्या न्यायासाठी अशा पद्धतीचे खटले ज्यावेळेस न्यायालयात दाखल व्हायला सुरुवात होतील आणि मग खऱ्या अर्थानं त्या कायद्यातल्या असणाऱ्या तरतुदी त्या संबंधाच्या आणखी काय पुढच्या योजना किंवा पुढच्या उपाययोजना त्या ठिकाणी लक्षात येतील आणि मग त्याच्यामध्ये आणखी सुधारणा आपल्याला करता येण्यासाठी ज्युडिशियली त्या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि एकदा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली की मला असं वाटतं की त्याच्यामधल्या राहिलेल्या उणिवा सगळ्या भरून काढल्या जाऊ शकतात. ही ही एक मांडणी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आणि म्हणून मानवी हक्काच्या उल्लंघनाप्रती जर आपण मुद्दे पाहत असताना आता आपण पाहिलं की नागरिकांच्या दृष्टिकोनातून मानवी हक्कांचे उल्लंघनाचे मुद्दे कुठले आहेत तर आपण पाहिलं मानवी सुरक्षा, त्याचबरोबर अंमली पदार्थाची आणि व्यक्तीची अवैध वाहतूक, याचबरोबर गरिबी हा एक मानवी हक्कांचा उल्लंघनाचा मुद्दा आहे. याचबरोबर सामाजिक न्याय आणि समाज व्यवस्था हाही एक मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतला मुद्दा आपल्याला लक्षात आलेला आहे. त्या संबंधाने मी तुम्हाला अगोदर थोडक्यात माहिती सांगितलेली की आपण सध्या कुठल्या स्टेजमधून आपल्या समाज परिवर्तनाची सामाजिक व्यवस्थेतून ढवळून आपण पुढे जात आहोत. आता आपण जर पुढचा मुद्दा पाहिला मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या बाबतीतला तर आपण या ठिकाणी बघूयात की सामाजिक अधिकार आणि नागरी हक्क हा एक मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा एक मुद्दा त्या ठिकाणचा येतो. याचबरोबर दहशतवाद, बेकायदेशीर त्याला निर्मूलन ज्याला म्हणतो आपण दहशतवाद आणि संघटनेच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन हाही एक मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे मोठे विश्वच तयार होत चाललेले आहेत आता. आणि त्याचबरोबर माहिती अधिकाराचं उल्लंघन, अभिव्यक्तीच्या अधिकाराचं उल्लंघन, आजचाच आपण पाहिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचं मोठ्या प्रमाणावरती बंधन आणि उल्लंघन करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर उल्लंघन त्या ठिकाणचं होत आहे आणि या संबंधीच्या बातम्या आपण सध्या माध्यमातून पाहत आहोत. सरकारी पातळीवरनं पण कशा पद्धतीने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला स्पष्टपणे निर्देश द्यावे लागतात की लोकशाहीमध्ये टीका करणं हा कुठल्याही पद्धतीचा देशद्रोह ठरत नाही किंवा राजद्रोहही ठरत नाही. मात्र आपल्याकडं आज सरकारी अशा फतवे निघत आहेत की रिटायर निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला भूमिका घेता येणार नाही, लिखाण करता येणार नाही, अशा पद्धतीच्या ही भूमिका आज सरकारी पातळीवरनं मांडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संबंधाने आपल्याला उल्लंघन होताना या ठिकाणी दिसतंय. जागतिकीकरणाच्या अधिकाराचं पण मोठ्या प्रमाणात उल्लंघन होतंय. याचबरोबर मतदानाच्या अधिकाराचंही उल्लंघन या ठिकाणी होतंय आणि समाजातला हिंसाचार हाही एक मानवी हक्कांचा उल्लंघनाचा मुद्दा या ठिकाणचा आहे. आता दुसरं आपण जर अपंगाच्या दृष्टिकोनातून कुठल्या मानवी हक्कांचे मुद्दे होतात, मानवी हक्कांचे उल्लंघनाचे मुद्दे आहेत अपंगाच्या दृष्टिकोनातून, तर अपंगाच्या दृष्टिकोनातून कायदेशीर लाभास नकार देणे हा अपंगाच्या दृष्टिकोनातून मानवी हक्काचा उल्लंघनाचा मुद्दा मिळतोय. त्याचबरोबर अपंगाच्या दृष्टिकोनातून भेदभाव केला जाणं किंवा अपंग आहे म्हणून त्याच्यामध्ये भेदभाव करणं हाही एक मानवी हक्कांचा उल्लंघन आहे. किंवा अपंगाची योग्य काळजीस नकार देणं हाही एक मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. किंवा अपंगांना अपुऱ्या सुविधा, अपंगाची बेरोजगारी हेही मानवी हक्कांचे उल्लंघनाचे मुद्दे आहेत. याचबरोबर मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या मुद्द्यामध्ये आपण जर पाहिलं तर पर्यावरणाचा मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे मुद्दे आपण पाहूया. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तर सर्व प्रकारचे प्रदूषण, उदाहरणार्थ हवा, पाणी, आवाज, जैवविविधता हेही मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. एकीकडं आपल्याला संविधानाच्या मध्ये जीवन जगत असताना सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामध्ये मग स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा हे मिळण्याचा आपला मूलभूत हक्क आहे. मात्र आज विकासाच्या नावाखाली मोठ्या मोठ्या कंपन्या तयार केल्या जात आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या होत आहेत, मोठे मोठे उद्योगधंदे टाकत आहेत, चालले जात आहेत. पण हे चालवत असताना
प्रदूषणाची कुठलीही पद्धती नियमावली पाळली जात नाही, किंवा प्रदूषणाचं बघत नाही. आणि म्हणूनच आज आपण गेल्या आठवड्यातली जर आपण घटना पाहिली आपण, तर एका सॅनिटायझर बनवत असलेल्या कंपनीमध्ये 18 कामगारांचा मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार कोण? हाही प्रश्न या ठिकाणी मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या बाबतीतलाच आहे. आणि त्याचबरोबरती आपण जर पाहिलं तर घातक पदार्थ जे आहेत, या घातक पदार्थाच्या दृष्टिकोनातून मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे मोठ्या प्रमाणातली उल्लंघन आपल्याला दिसतं. मग घातक पदार्थाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपल्याला माहित आहे की अवैध दारू धंदा प्रत्येक तालुका, जिल्हा पातळीवरती, गाव पातळीवरती चालणारा हा अवैध दारू विक्री हाही घातक पदार्थामध्येच येतोय ना. या दारू विक्रीच्या संबंधाने जर आपण पाहिले तर हे सगळं, हे अवैध धंदे, या सगळ्या प्रकारच्या या घटना जे होत आहेत हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. आणि उपद्रव जे आहेत हेही या पद्धतीच्या मानवी हक्काच्या, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातले मानवी हक्कांचे मुद्दे आहेत. याचबरोबर ती कारभार जो आपण म्हणतो, सरकारी कारभार, याच्यामध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे कुठले मुद्दे होतात तर आपल्याला कल्पना आहे. शक्तीचा गैरवापर करणं, भ्रष्टाचार करणं, निष्क्रियता जी लोकसेवकांची आहे, एखादं काम त्यांच्याकडे नागरिकांनी दिलं तर वर्षानुवर्ष त्या कामाकडे, फायलीकडे प्रशासनाकडे लक्ष दिलं जात नाही. अशा पद्धतीच्या पण निष्क्रियता आपल्याला दिसून येत आहेत. किंवा निष्काळजीपणा संबंधाचे कारभार आपल्याला दिसून येतो. या संबंधाने ही मानवी हक्कांचे उल्लंघनाचे मुद्दे आहेत. आणि सगळ्यात जास्त आपण जर आता मुद्दे पाहत आहोत ते म्हणजे या महामारीच्या संकटामुळं आपल्या सगळ्यांच्या समोर उघडी पडलेली आपली जी आरोग्य व्यवस्था आहे, या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मानवी हक्काचे मुद्दे कुठले जर आपण पाहिले तर आपल्याला कल्पना आहे, वैद्यकीय उपचार देण्यास नकार करणे, याही आपल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनामधला हाही मुद्दा आहे. याचबरोबर ती मतिमंद व्यक्तीचे शोषण हाही एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून मानवी हक्कांचा मुद्दा आहे. रुग्णालयामध्ये सुविधेचा अभाव हाही मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा मुद्दा आहे. यस बाबूराव सर बोला, आवाज चालू करून बोला. बाबूराव तुमचा आवाज येत नाही, आवाज चालू करा. नाही सॉरी सर, मी ते सेटिंग बघत होतो, मला बोलायचं नव्हतं काय. तुम्ही हात वर केला होता ना. हा नाही ते बटन सेटिंग करत होतो, सॉरी. ओके ओके ओके, काही हरकत नाही, काही हरकत नाही. आता या संपूर्ण मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या बाबतीतले हे मुद्दे आहेत. आणि काही या मुद्द्याच्या अनुषंगानं या संबंधाची सहपरीक्षा व्हावी, अशा खटल्यांच्या संबंधीची सहपरीक्षा व्हावी, या दृष्टिकोनातून आपण जे कायदा अस्तित्वात आलेला 1993ला, या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून या ठिकाणचा आपला प्रयत्न आहे. आणि या दृष्टिकोनातून मानवी हक्कांचे मुद्दे हे उल्लंघनाचे आहेत. अनेक मुद्दे या ठिकाणचे आहेत, मात्र आपल्याकडे वेळ कमी मिळतो आणि आपल्या या वेळ कमी असल्या कारणानं मग आपल्या कार्यकर्त्यांना हे मुद्दे सांगत असताना कंटाळवाणा प्रकार घडतो. आणि त्यामुळं सर काय रेग्युलर दर आठवड्याला येतात आणि स्वतःच बडबड 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 करत राहतात. आवाज येतोय का माझा तुमच्या सगळ्यांना? माझा आवाज पोचतोय सगळ्यांपर्यंत? आवाज कट होतो सर. ओके, कधी कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळं अशा घटना होत आहेत. तर मला असं वाटतं की आवाज आता सगळ्यांपर्यंत येतोय. आता येते. ओके ओके गाईज, मला असं वाटतं की या संपूर्ण यंत्रणा ज्यावेळेस आपण पाहतो, या संबंधाने ज्यावेळेस आपण सगळेजण चर्चा करतो, या संबंधाने ज्यावेळेस आपण सगळेजण बोलतो, येतोय. हॅलो, हा आवाज येतोय का माझा? सगळ्यांना आवाज येतोय का? आता येते सर. आला आता यायला लागला. हा, आवाज चांगला येतोय. प्रॉब्लेम झाला ना तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी अशा घटना होत आहेत. पण आपण सगळेजण पुन्हा एकदा सगळ्यांना आवाज येतोय असं समजतो मी, आणि पुन्हा एकदा आपल्याला चालू करतोय आपल्या विषयाकडे लागून. आणि काय होतंय की आपण संपूर्ण चर्चा करत असताना मानवी हक्कांचे मुद्दे हे वेगळ्या वेगळ्या स्वरूपातले पुढे येत आहेत. आणि माणूस म्हणून जगत असताना अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित आहेत आणि आपल्या संविधानाने
आपल्या मानवी हक्काचं जीवन समृद्ध व्हावं आणि खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना मानवी हक्कांच्या मूल्य आणि त्याच्या संबंधाच्या मानवी हक्कांच्या संरक्षणाच्या बाबतीतल्या अनेक तरतुदी याला कायदेशीर संरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि या संरक्षणाच्या संबंधातली जी संपूर्ण यंत्रणा आहे ही यंत्रणा आता कार्यान्वित झालेली आहे. आता ही कार्यान्वित झालेल्या यंत्रणेकडे जर आपल्याला खटला दाखल करायचा म्हटला, कुठे मोबाईल ठेवा, आवाज पोहोचतोय का माझा सगळ्यांना? हो पोहोचतोय. आता आपल्याला मानवी हक्क न्यायालयाच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत आहोत. गाईज, आपण मानवी हक्क न्यायालयामध्ये जर तुमचा खटला दाखल झाला तर काही वकिलांचं असं म्हणणं आहे की तो खटला दाखल केलाय की समजा पोलिसांनी एका व्यक्तीला त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर झालाय आणि गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली, पोलीस स्टेशन मध्ये आणलं, त्याला कोठडीत ठेवलं आणि कोठडीत ठेवलं तरी त्याची न्यायालयामध्ये हजर केलं नाही. 24 तास झाले. आपल्याला कायदा असं सांगतोय की एखाद्या आरोपीला अटक केल्याबरोबर ती 24 तासाच्या आतमध्ये मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं पोलिसांना बंधनकारक आहे. पण पोलिसांनी तशी घटनाच केली नाही आणि त्याला नजरकैदेत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि न्यायालयात हजर केलं नाही. अशा संबंधाची केस आहे आणि तुम्ही सत्र न्यायालयामध्ये ती केस दाखल केली की पोलिसांनी या ठिकाणी मानवी हक्काचं उल्लंघन केलेलं आहे, आरोपीला अटक केली, बेकायदेशीर त्यांच्या कैदेत ठेवलेलं आहे, 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट मध्ये हजर करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी ती हजर केलेलं नाही. या संबंधाने तुम्ही खटला मानवी हक्क सत्र न्यायालयामध्ये दाखल केला तर या खटल्यातून काय सिद्ध करणार आहात किंवा काय सिद्ध होणार आहे, न्यायालय काय या ठिकाणी आदेश देणार आहे? तर या संबंधाने कायद्यामध्ये काय आपल्या मानवी हक्काच्या तरतूद आहे का हा प्रश्न मला वकिलां मंडळीकडनं विचारण्यात आला आणि त्यावेळेस मी त्यांना अशा पद्धतीने उत्तर दिलेलं होतं की मानवी हक्क संरक्षण अधिनियम हा जो कायद्यानं दिलेले जे मूलभूत हक्क आहेत या हक्कांचं संरक्षण करणारा हा कायदा आहे. आणि या हक्कांच्या संरक्षण करत असताना राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवी हक्क आयोग हे एखाद्याच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालं तर त्या संबंधाने राज्य शासनाला तशा शिफारसी पाठवल्या जाईल आणि त्या शिफारसी करून जो दोषी असेल त्याच्यावरती विहित केलेले जे कायदे आहेत या कायदे आता जे कायदे अंमलात आहेत त्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्याची शिफारस त्या ठिकाणी करेल. हा कायदा या अशा पद्धतीने आपल्याला माहिती देतो की हा कायदा आपल्याला असं सांगतो. त्याच पद्धतीनं जर सत्र न्यायालयामध्ये हा खटला दाखल झाला की पोलिसांनी बेकायदेशीर अटकाव केलेला आहे, बेकायदेशीर अटक त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे आणि असा खटला त्याच्यामध्ये दाखल केलेला आहे तर न्यायालय काय करेल त्या ठिकाणी? तर न्यायालय काय करेल की पोलिसांना आदेश काढेल की तुम्ही त्याला ताबडतोब हजर करा आणि ज्या पोलिसांनी ते हजर केलं नाही तर त्या संबंधाने कायदेशीर तरतूद काय आहे, आयपीसी मध्ये तरतूद काय दाखवली जाते की लोकसेवकांनी गैर दस्तावेज तयार करणं जी 217 कलम आहे, आयपीसी 217 आहे, त्याचबरोबर ती आयपीसी 166 167 आहे की एखादा गंभीर गुन्हा असतानाही त्याच्या रजिस्टर नियमाप्रमाणे त्याची सौम्य स्वरूप दाखवणं किंवा गंभीर करणं, त्यांनी कायद्याचं पालन न करणं, गैर दस्तावेज तयार करणं या संबंधीचे जे काही त्यांच्या लोकसेवक म्हणून त्यांचे काही कर्तव्य आहेत ते पार न पाडणं या संबंधीच्या कलमाच्या अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्याला त्या जबाबदार अधिकाऱ्यावरती कारवाईला सूचना करेल. हे सत्र न्यायालय करेल. तिथं शिक्षा देणार नाही मात्र जी विहित कायदे आहेत या कायद्याची अंमलबजावणी असणारी किंवा त्या कायद्याप्रमाणे दोषी लोकांवरती कारवाईची सूचना शिफारस करेल. हेच सत्र न्यायालयाचं मानवी हक्क न्यायालयाचं काम आहे. त्या शिक्षा होणार नाही आणि एखाद्या पीडितेला कधी कधी त्याच्या नुकसान भरपाई जर त्याला बेकायदेशीर अटकात ठेवलं तर त्याला नुकसान भरपाई देण्याचाही आदेश सत्र न्यायालय करू शकेल एखाद्या घटनेमध्ये. आणि म्हणून सत्र न्यायालय हे मानवाधिकार न्यायालय कार्यान्वित झालं पाहिजे. या संबंधाने जी सरकारी यंत्रणा जी आहे या सरकारी यंत्रणेला न्यायालयाचे आदेश होऊन जर त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला असेल आणि मानवी हक्कांचं उल्लंघन केलं असेल तर विविध कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाईचे किमान आदेश होतील.
शिफारशी होतील आणि त्या दृष्टिकोनातून कायद्याची अंमलबजावणी करून पीडिताला न्याय मिळेल. म्हणून मानवी हक्क न्यायालय हे कार्यान्वित असलं पाहिजे किंवा त्याची अशा खटल्यांची सहपरीक्षा झाली पाहिजे आणि तेही सत्र न्यायालयाच्या ठिकाणी झाली पाहिजे. यामुळे काय होईल की मुंबई उच्च न्यायालयामध्ये मानवी हक्कच्या उल्लंघनाच्या दृष्टिकोनातून जे 226 प्रमाणे जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर दाद मागण्यासाठी जी कायद्यातली तरतूद आहे ती तरतूद कुणाकडे आहे तर न्यायालय प्रक्रियेमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन झालं तर सर्वोच्च न्यायालयातच, कारण इथं आर्टिकलचं व्हायलेशन होतं. मानवी हक्क हे आर्टिकलद्वारे दिलेले आहेत आणि आर्टिकलच्या दृष्टिकोनातून जर केस दाखल करायची झाली तर ती सत्र न्यायालयात करता येईल का? तर काही मंडळीचं असं म्हणणं आहे की सत्र न्यायालयात ती करता येणार नाही, कारण कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला जर मानवी हक्कांचं उल्लंघन झालं तर उच्च न्यायालयाला ते अधिकार आहेत आणि 226 प्रमाणे उच्च न्यायालयाकडे त्याची रीट किंवा जे आपल्याला जनहित याचिका असेल, रिट मेंडमस असेल किंवा जी काय आपल्याला आणखी दाद मागण्याची जी 5 शस्त्र दिलेले आहेत, जी मागे मी तुम्हाला सांगितलेली होती, त्याप्रमाणे दाद मागता येईल त्या ठिकाणी. मग सत्र न्यायालयाकडे कुठल्या केस चालणार आहे तुमच्या? जर मानवी हक्क हे आर्टिकल मध्ये दिलेले आहेत तर सत्र न्यायालयात केस कुठल्या चालणार आहे? हा मुद्दा अनेकांकडून उपस्थित केला जातो. मुद्दा या ठिकाणचा होतोय, आपण सत्र न्यायालयामध्ये आर्टिकलला चॅलेंज करतोय का? नाही, आपण आर्टिकलला चॅलेंज त्या ठिकाणी करत नाही. आपण काय करतोय, विहित कायद्याप्रमाणे या प्रशासनाकडनं मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय त्या दृष्टिकोनातून न्यायालयाने त्या ठिकाणी योग्य ते विहित कायद्याप्रमाणे कारवाईचे आदेश करावेत, या दृष्टिकोनातून आपण सत्र न्यायालयाकडे दाद मागतोय. जर आर्टिकलला चॅलेंज करायचं झालं तर कदाचित आपल्याला सत्र न्यायालय उच्च न्यायालयात जायला सांगेल, पण तिथं मानवी हक्क न्यायालय एकदा चालू तर झालं पाहिजे, ही मागणी आपण या ठिकाणी करत आहोत. अशी कुणाला काही या संबंधाची, कुणाला याबद्दलची काही भूमिका आपल्याला मांडायची आहे का, किंवा असे प्रश्न आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत का, किंवा असं कोणी तुम्हाला म्हटलेलं आहे का? कुणाला या पद्धतीने कुणाला भूमिका मांडायची असेल तर त्यांनी मांडावी. येस पाटील सर. सरजी नमस्कार. नमस्कार. आता सत्र न्यायालयात लोकसेवकांवर किंवा इतर शासकीय काम करणाऱ्यांवर आपण खटला दाखल केला तर त्याच्या बाबतीत आपण असं म्हणाले की त्याच्यावर कारवाई होणार नाही, फक्त सत्र न्यायालय हे शिफारस करेल, सूचना करेल किंवा त्याबाबत कारवाई होण्याकरता आदेशित करेल वरच्या लेवलला, म्हणजे काय? आता एक एक्झाम्पल देतो पाटील सर. तुमचा मांडलेला जो मुद्दा आहे ते अतिशय महत्वाचा आहे आणि याच दृष्टिकोनातून अनेकांच्या गैरसमज पण अनेक ठिकाणी झालेले आहेत. पाटील सरांचं असं म्हणणं आहे की लोकसेवकाच्या विरुद्ध आपण तक्रार करतो आहोत आणि त्यांनी मानवी हक्कांचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून तक्रार करत आहोत, पण या कायद्यामध्ये ज्यावेळेस मानवी हक्कांचं उल्लंघन झालंय तर न्यायालयाकडे जी शिक्षा होईल किंवा जेव्हा त्या खटल्याची सहपरीक्षा चालेल तर यातून न्याय काय मिळेल? तर न्यायालय काय आदेश करणार आहे? सपोज एखाद्या घटनेचं तुम्हाला पोलिसांनी नजर कैदेत बेकायदेशीररित्या ठेवलं, तुमच्यावरती अन्याय झालेला आहे, तुम्ही एका अन्यायाची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलात, तिथल्या ठाणे अंमलदारांनी तुमची तक्रार नोंदवून घेतलेली नाही, तुम्हाला तिथं बसून ठेवलं, दिवसभर बसून ठेवलं, पण तुमची तक्रार त्या ठिकाणी नोंदवून घेतली नाही. तुम्ही वरिष्ठाकडे गेलात, वरिष्ठांनी तुमची बाजू ऐकून घेतली नाही, त्यांनी तक्रार तुमची घेतलेली नाही आणि उलट पक्षी अन्य पार्टीने तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि तुम्हाला बेकायदेशीर त्यांनी अटक केलं, तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये कोर्टासमोर हजर करणं अपेक्षित होतं, ते कोर्टासमोर हजर केलं नाही, मात्र तुम्हाला तिथंच ताब्यात ठेवलं आणि मग तुम्ही काय केलं की मला पोलिसांनी बेकायदेशीर कोठडीत ठेवलं, बेकायदेशीर ताब्यात ठेवलं म्हणून तुम्ही सत्र न्यायालयाकडे खटला दाखल केला. खटला दाखल करत असताना तुमच्या प्रेयर काय असतील, त्याच्यामध्ये काय असेल की माझं या ठिकाणी स्वातंत्र्याचं उल्लंघन केलेलं आहे,
मला बेकायदेशीर अटकाव ठेवलेला आहे, माझ्या मूलभूत हक्कांवरती उल्लंघन केलेलं आहे, माझ्या स्वातंत्र्याच्या हक्काचं उल्लंघन केलेलं आहे. याचबरोबरती या सरकारी लोकसेवकांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, कायद्याचा गैरदस्तावेज तयार केलेला आहे. अशा पद्धतीच्या तुमच्या प्रेयर असणार आहेत आणि याच्यावरती विहित कायद्याप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा नोंद करावा, ही मागणी तर तुमची असेल. आणि एखाद्या खटल्यावरती कायद्याप्रमाणे गुन्हा जोपर्यंत नोंद होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा होणार नाही. मग ह्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्या लोकसेवकांनी, त्या गुन्ह्याला जो काही कलम आयपीसी मधला असेल त्या आयपीसी कलमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रेर तुम्ही सत्र न्यायालयाकडे करणार. आणि मग सत्र न्यायालय तुमच्या संबंधांनी घडलेल्या घटनेचं साक्षी पुराव्यासहित संपूर्ण तपासणी करणार आणि तपासणी झाल्यानंतर सत्र न्यायालय संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्या कलमाचं उल्लंघन केलेलं आहे लोकसेवकांनी त्या कलमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास करण्याची किंवा एफआयआर नोंद करण्याची तशी शिफारस त्या ठिकाणी वरिष्ठाला करणार. मग वरिष्ठांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या अधिकाऱ्यावरती एफआयआर नोंद होणार आणि मग एफआयआर झाल्यानंतर त्या एफआयआर प्रमाणे त्याचा संपूर्ण खटला चालणार आणि त्या कलमाप्रमाणे त्याची शिक्षा निश्चित होणार. त्यानंतर बरोबर ही प्रक्रिया कायद्याची आहे. म्हणजे शिक्षा होणार त्याला. हा, पण कधी होणार हे अशा पद्धतीने गेल्यानंतर. हा फेरा आहे तो त्या पद्धतीने. यस यस. चालेल सर, धन्यवाद सर. आणखी कोणाला मुद्दा मांडायचा आहे का आपल्याला या दृष्टिकोनातून? हा, नमस्कार सर. हा, बोलतो सर, बोला. समजा आता एखाद्याने मला हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न केला, वरचेवर त्रास देतोय आणि मी नुसतेच पोलीस कंप्लेंट केली तर त्यांनी एनसी दाखल करून घेतली आणि त्याला समज देऊन सोडून दिलं. पण तो गुन्हेगार वरचेवर त्रास देतोय किंवा वरचेवर हॅरेसमेंट करतोय आणि माझ्या जीविताला धोका होऊ शकतो किंवा माझ्या प्रॉपर्टीचं मी संरक्षण करू शकत नाही, याच्यासाठी परत इकडे दाखल करावं लागणार का? आणि मग त्यांनी त्यांच्याकडे त्या पद्धतीनं कारवाई करण्यात यावी अशी शिफारस होणार असते का? या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे की एनसी दाखल केलेली आहे आणि एनसी दाखल केली असली तरीही तुम्ही वारंवार तो तक्रार देतोय. साहेब, त्या एनसीच्या खाली एक पोलिसांनी एक वाक्य लिहिलेलं असतं की 154 प्रमाणे आपल्याला न्यायालयातून दाद मागण्याच्या संबंधाने समज देण्यात आली, कारण तो गुन्हा हा अदखलपात्र स्वरूपाचा आहे. अदखलपात्र गुन्ह्याच्या त्या कलमाच्या प्रमाणे जी शिक्षा असेल, म्हणजे तुमची मारहाण झालेली आहे, तुम्हाला शिवीगाळ केलेली आहे, या संबंधाने झालेला असेल तर त्याच्यावर पोलिसांनी कुठल्या कलमाने गुन्हा नोंद केला असेल, 323 प्रमाणे केला असेल, 504 506 लावलेले असतील. हे अदखलपात्र स्वरूपाच्या पद्धतीने गुन्हा नोंद आहे आणि तुम्हाला न्यायालयातून दाद मागण्याच्या संबंधाने समज दिलेली असेल. त्या दृष्टिकोनातून त्या गुन्ह्याच्या पद्धतीने आरोपीला शिक्षा होण्याकामी आणि त्याच्यावरती खटला चालण्याकामी तुम्हाला न्यायालयात जावं लागणार आहे आणि न्यायालयातून तो खटला चालवला पाहिजे, न्यायालयातून दाद मागितली पाहिजे. त्यावेळेस त्या आरोपीला त्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा न्यायालय देणार आहे. ओके ओके, बरोबर. त्या ठिकाणी मानवी हक्क न्यायालयाकडे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही त्या ठिकाणी. म्हणूनच मी एक सांगतोय की मानवी हक्क न्यायालयाकडे जात असताना मानवी हक्कांची उल्लंघनाचे नेमके मुद्दे कुठले आहेत हे एकदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यांना. तरच आपण, मला असं वाटतं की आपण मानवी हक्क न्यायालयाकडे दाद मागू शकणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला समजलं पाहिजेत, मानवी हक्कांचे उल्लंघनाचे मुद्दे आपण समजून घेतले पाहिजेत, तरच आपण मानवी हक्क न्यायालयाकडे दाद मागू शकतो, त्या दृष्टिकोनातून जाऊ शकतो. नाहीतर गुन्हा वेगळा घडलेला आहे आणि न्याय दुसऱ्या ठिकाणी मागायला गेलो तर त्याचा काही अर्थ होणार नाही. माईक कुणाचं तरी चालू आहे. यस पाटील सर, आपल्याला बोलायचं काय? आणखी दत्तात्रय सर, आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे? चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, ऐकतोय. तुम्हाला काय मुद्दा मांडायचा आहे का? नाही नाही. डॉक्टर साहेब, आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे?
भरत शंका योग्य असो अयोग्य असो जे आहे ते स्पष्ट विचारा, सर त्यांचं उत्तर देतील. भरत गुप्ते साहेब, आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे का? सचिन परतापुरे, आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे? काय नाही. काहीच. असं मला असं वाटतं की बऱ्याच अंशी आपल्या कार्यकर्त्याला आपले मुद्दे हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न आपले सगळे कार्यकर्ते करत आहेत. मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून कार्यरत होत असताना मानवी हक्क ही संकल्पना समजून घेऊन खऱ्या अर्थानं न्यायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसा संघर्ष करता येईल या दृष्टिकोनातून आपले कार्यकर्ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हळूहळू आपण या माध्यमातून आपल्या तज्ज्ञ मंडळीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन आपल्याला येत असणारे अनुभवाच्या माध्यमातून मला वाटतं की आपण त्या दृष्टिकोनातून तज्ज्ञ बनण्याचा, त्या दृष्टिकोनातून शिकण्याचा आपल्या सगळ्यांचाच प्रयत्न आहे. मानवी हक्क ही संकल्पना तुम्ही मी सगळ्यांकडनं शिकून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण आपल्या पद्धतीने मानवी हक्क माणूस म्हणून जगत असताना कशा पद्धतीने येणाऱ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीच्या दृष्टिकोनातून कसा मार्ग, त्याचं न्यायिक संरक्षण कसं आहे या दृष्टिकोनातून समजून घेण्याचं तुमचा आमचा प्रयत्न सगळ्यांचाच या ठिकाणचा आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना मला असं वाटतं आपल्या संस्थेच्या ध्येय उद्देशाप्रमाणे आपण सर्वजण काम करत आहोत आणि आपली जी योजना ठरलेली आहे, ज्या दृष्टिकोनातून आपण ही लढाई लढून समाजामध्ये मानवी हक्क ही संकल्पना रुजवत असताना जी कायद्यातली तरतूद आहे ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून शासन पातळीवरती जागृती आणण्याचा प्रयत्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपण करत आहोत. गेली अनेक वर्ष दरवर्षी आपण मानवी हक्क न्यायालय चाललं पाहिजे, मानवी हक्क न्यायालय कार्यान्वित झालं पाहिजे या संबंधीच्या मागणी दरवर्षी आपण करत आहोत. वेळोवेळी न्याय व्यवस्थेकडनं विधी व न्याय प्राधिकरणाकडनं अशा पद्धतीचे नोटिफिकेशन काढले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडनं नोटिफिकेशन निघलं जातं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडनं त्या पद्धतीने सत्र न्यायालयाच्या बाबतीतल्या मानवाधिकार न्यायालयाच्या संबंधाने नोटिफिकेशन काढलं जातं. मात्र त्याची अंमलबजावणी शासन पातळीवरती होत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. कारण त्या ठिकाणच्या सहपरीक्षा चालवण्यासाठीच्या किंवा सत्र न्यायालयाच्या ठिकाणी मानवी अधिकाराच्या संबंधितलं उल्लंघनाचे खटले चालवण्याकरिता जी तज्ज्ञ वकिलाची त्या ठिकाणची जी कलम 31 प्रमाणे नोंदणी नियुक्ती करायची आहे ही शासनाच्या कडचा पार्ट आहे. ज्युडिशियली प्रयत्न करत आहे आणि मात्र शासन कदाचित मला वाटतं की शासनाने विधी व न्याय विभागाने या ठिकाणच्या गोष्टीकडं किंवा आर्थिक बाबीकडं त्या ठिकाणच्या मनुष्यबळाचा होणारा खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार शासन करतंय की काय आणि म्हणून कदाचित या गोष्टीकडं दुर्लक्ष होतंय की काय हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि माननीय राज्यपाल महोदयांना या आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना आपण निवेदन देत आहोत की 1993चा कायदा करून आता जवळपास 27 वर्ष झाली आणि या 27 वर्षामध्ये या कायद्यातल्या अनेक तरतुदींची अंमलबजावणी आपल्याला झालेली दिसत नाही आणि त्यातल्या त्यात खऱ्या अर्थानं मानवी हक्क न्यायालयाच्या दृष्टिकोनातून जी कारवाई आहे ही आपल्याला होताना दिसत नाही. कारण या ठिकाणी एखादा खटला चालवण्यासाठीचा जो न्यायिक बाब आहे की सरकारी वकीलच त्या ठिकाणी नियुक्त पाहिजे. आता काही लोकांकडनं मला असा प्रश्न उपस्थित केला की मानव अधिकाराचा खटला चालवता असताना कायद्यामध्ये तर असं सांगितलंय की वकिलाची गरज नाही, तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी दाद मागू शकता, स्वतःहून तुम्ही त्या ठिकाणी मांडणी करू शकता, मग सरकारी वकिलाची मागणी कशासाठी तुम्ही करत आहात अशीही काही लोकांकडनं माझ्याकडं बोललं जात आहे की मानव अधिकार कायद्यामध्ये असं सांगितलंय की एखादा खटला किंवा अन्य अत्याचारित पीडित त्या ठिकाणी न्याय मागत असताना त्याला वकिलाची गरज नाही, मग तो स्वतःची केस लढू शकतोय त्या ठिकाणी, मग तुम्ही सरकारी वकिलाची कशासाठी मागणी करत आहात हा मुद्दा या ठिकाणी काही लोकांकडनं मांडला जात आहे. म्हणून यांना असं सांगत असताना या संबंधाने आपण जेव्हा चर्चा करत आहोत तर मला असं वाटतं सरकारी वकील हे आपल्या पीडितांना मदत करणारा तज्ञ व्यक्ती त्या ठिकाणचा असतो. पीडित सामान्य व्यक्ती म्हणून कदाचित आपल्याला कायद्याची
कधी कधी न्यायालयीन प्रक्रिया माहीत नाही, आपल्याला सामान्य व्यक्तीला माहीत नसते, आणि अशा वेळेस सरकारी वकील त्या पीडिताच्या बाजूनं कायदेशीर तरतुदी मेहरबान न्यायालयासमोर मांडत असतो, आणि म्हणून पीडितांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदतगार म्हणून सरकारच्या वतीनं हा सरकारी वकील त्या ठिकाणी नियुक्त होणं अपेक्षित आहे. ही कायद्यातली तरतूद आहे आणि त्याचीच अंमलबजावणी होत नाही, आणि म्हणून आपल्या सगळ्याच कार्यकर्त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण आपल्या कार्यकर्त्याचा की मानवी हक्क न्यायालयाच्या ठिकाणी ही प्रक्रिया सुरू व्हावी या दृष्टिकोनाची आग्रही मागणी आपण महाराष्ट्रातून करत आहोत. पुढच्या काही भागामध्ये आपण ही मागणी अधिक तीव्र करणार आहोत. कदाचित मला असं वाटतं की आपण शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. या लिंक मध्ये केवळ आता 1 मिनिटाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण सर्वजण जॉईन होणार असाल तर आता सांगा, नसेल तर आपण हा प्रोग्राम आज या ठिकाणी संपूयात, आणि ज्या ज्या कमिट्यांनी जे निवेदन दिलेलं नाही त्यांनी ते पुढे देण्यात यावं. पुढच्या आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी, आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये मग आपल्या राज्यस्तरीय कमिटीच्या पदाधिकाऱ्याकडनं पुढची कारवाई करण्यात येईल. यस पाटील सर. साहेब कृपया लिंक चालू द्या. किती 10-15 मिनिटांमध्ये ते आउट होऊन जातं. चालू द्या ना तुम्ही तेवढं. बर, मग पुढची लिंक मध्ये सर्वांनी समाविष्ट व्हा. पुढच्या लिंक मध्ये सर्वांनी याच्यामध्ये जॉईन व्हा. जरी ही लिंक कमी बंद झाली तर त्याच लिंक मध्ये प्रत्येकाने परत एकदा जॉईन व्हा, ही विनंती मी सगळ्यांना करतोय. मी बी करतो आपल्या वतीने, सर्वांनी जॉईन व्हावं. पाटील सरांची विनंती सर्वांसाठी. बघा पाटील सर काय म्हणतात सगळ्यांसाठी. पाटील सर परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की सर्वजण जॉईन व्हा. 10-20 मिनिटांनी काही होत नाही. कृपया सर्वांना विनंती आहे. सर्वजणांनी लिंक जर बंद पडली तर पुन्हा जॉईन व्हा. हो चालतं पाटील साहेब. ही लिंक जर मध्येच बंद पडली